मध्य पूर्वमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला मोठा फटका बसलाय। इराण आणि आसपासच्या प्रदेशातील हवाई हद्दीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे विमानं रद्द करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान डीजीसीए सध्या सर्व विमान कंपन्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे सुरक्षेच्या सर्व कडक नियमांचे पालन करण्याचे आदेश सर्व कंपन्यांना देण्यात आले। प्रमुख विमानतळांवर आता विशेष सतर्कता बाळगली जाते। विमानांचे मार्ग बदलण्याचं काम, उड्डाणं रद्द करण्याचं यासारख्या बदलांची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्याचं काम सध्या सुरू आहे, जेणेकरून प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, विमानतळावर मोठी गर्दी होऊन प्रवाशांचा मोठा खोळंबा होऊ नये यासाठी प्रवाशांनी आधीच घरून निघण्याआधीच आपल्या विमानाचं नेमकं स्टेटस तपासावं आणि एअरलाईन सोबत संपर्क साधून माहिती घ्यावी आणि त्यानंतरच प्रवासासाठी नियोजन करावं अशी माहिती आता देण्यात येते। दरम्यान मुंबई, दिल्ली सारख्या महत्त्वाच्या विमानतळांवर प्रवाशांच्या मदतीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। विमानतळावरील गर्दीचं व्यवस्थापन करणं आणि प्रवाशांना विनायास माहिती मिळवून देण्याचं काम सध्या केलं जात आहे। विमानतळांवर सुरक्षितता आणि प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत। त्यामुळे या मोठ्या तणावामुळे आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल।